कोपरगावात खूप दिवसापासून पाण्याची समस्या आहे। आम्हाला 2 वेळेस पाणी कोपरगावमध्ये येत होतं। त्यांनी आम्हाला पूर्वसूचना दिली नाही। आम्ही एक टायमाचं पाणी करतोय हे आम्हाला काही सांगितले नाही। त्यांच्या मनाने त्यांनी एक टायमाचं पाणी सोडलं। त्याच्यात पण आम्ही ठीक आहे चालेल बोललो, पण त्या एक टायमाच्या पाण्यामध्ये पण लोकांची समस्या दूर झालेली नाहीये। 3 दिवसापूर्वी आम्ही आलो, सगळ्या नागरिकांना घेऊन साहेबांना सांगितलं की पाणी नाही। त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आपण चालेल, परत 2 दिवसांनी पूर्वरत जसं 2 वेळेस पाणी येतं तसं करूया। परत काल आम्ही आलो, त्यांनी परत आम्हाला शाश्वती दिली की आज संध्याकाळी तुम्हाला पाणी पूर्ण कोपरगावात येणार आणि उद्यापासून तुम्हाला दोन्ही वेळेस पाणी येणार। 9 वाजता परत त्यांनी प्लॅनिंग चेंज केलं। त्यामुळे कोपरगावातली पाण्याची समस्या अजून दूर झालेली नाही। त्यामुळे आम्ही त्या अधिकाऱ्यांचा जाहीर निषेध करतो, पाणी खात्यातील अधिकाऱ्यांचा जाहीर निषेध करतो। पहिला प्रॉब्लेम म्हणजे असा आहे, पाणी एकच टाइम सोडलं जातंय आणि ते पण 15 मिनिटाच्या पण कमी वेळात येतंय। फोर्स पण कमी असतो, त्याच्यामुळे रोजचं पाणी भरलं जात नाही आणि रेग्युलर पाणी यूज करायला आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, प्यायला पण पाणी थोडं होत नाही। पाणी नसलं तर काय करणार सांगा ना। इथे पियायचं पाणी भरणार की आंघोळीचं पाणी भरणार सांगा बरं। एका मुलांना शाळेत जायची वेळ आज पाणी कधी येणार ना कधी भरणार। 2 वेळ पाणी येत होतं, आमचं व्यवस्थित चाललेलं। का कोणाला तुम्ही विचारलेलं का पाणी आम्ही बंद करणार, एक वेळ करणार आहे? कोणाला विचारलं नाही, काय नाही। येऊन डायरेक्ट चाव्या लावून गेले। ते पण आम्हाला माहित नाही की आम्ही तुमच्या गावात चाव्या लावतोय की काय करतोय, काही नाही। कोणाला विचारलं का तुम्ही? आमच्या नगरसेविका आहेत, त्यांना विचारलं तुम्ही? नाही विचारलं। आम्हाला कसं कोणाकडे जाणार आम्ही पाण्यासाठी सांगा बरं। पाण्याचा प्रॉब्लेम आमच्याकडे जेव्हा 2 वेळेस पाणी येत होतं तेव्हाही पाण्याचा थोडाफार प्रॉब्लेम होता। पण आता जे त्यांनी 25 तारखेनंतर एक प्रयोग केला की तो थोडाफार प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होण्यासाठी। पण तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्यासाठी त्यांनी काय ठरवलं की आपण समजा अर्ध्या गावाला पाणी दिलं, एक वेळेचं पाणी दिलं तर त्याचं पाण्याचं टायमिंगही वाढेल आणि पाण्याचा प्रेशरही वाढेल। पण तसं काही झालं नाहीये। उलट जेवढं 40 मिनिटं पाणी येत होतं तेवढंच पाणी एक टायमालाच येतंय, प्रेशरही वाढलं नाहीये। त्याच्यामुळे एक टायमाचं पाणी कपात झालं आमच्याकडे। त्याच्यामुळे पाण्याची समस्या अजून गंभीर झालेली आहे आणि त्याच्यामुळे आता पहिला 5% लोकांचा प्रॉब्लेम्स होते पाण्याचे, आता हे 50% लोकांचे प्रॉब्लेम्स तयार झालेले आहेत। तर 3000 घरांना तरी याचा फटका आहेच। कोपरगावचे रहिवासी प्रत्येक बिल्डिंग मध्ये दर महिन्याला 10 ते 12 टँकर मागवतात। म्हणजे आमचा अर्धा पगार ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतोय। पुढे आम्हाला काहीच उरत नाही, पैसे पण उरत नाही आणि जे मुळात 2 टाइम सोडत होतं ते सुद्धा आम्हाला कमी होतं। 500 रुपये इकडचे टँकर आहे, पण प्रायव्हेट मागवायचं असेल जवळपास 2200 रुपये खर्च येतो। आणि इकडे पण इतकी प्रोसिजर आहे की इथे येऊन ऍप्लिकेशन भरा, मग ते त्यांना पाठवा, ते पण गाडी खर्च ते वेगळं जातं आम्हाला। आणि प्रायव्हेट मागायचं तर जवळपास 2200 खर्च येतो।